चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीत परीक्षेतील झालेला घोळ आणि आरक्षण डावलून खुल्या प्रवर्गास भरती प्रक्रिया राबविल्याने आरक्षण बचाव संघर्ष समिती कृती समितीद्वारे मागील 2 जानेवारीपासून साखळी ठिय्या आंदोलन व त्यानंतर 16 जानेवारीपासून मनोज पोतराजे यांनी सीडीसीसी बँकेच्या विरोधात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला अनेक सामाजिक राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळत आहे। आधी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपोषणाबाबत दखल घेतली, तर राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनीही भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भूमिका समजावून सांगितली। उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांच्या प्रकृतीची दखल घेत या नोकर भरतीवर त्वरित निर्णय घ्यायला लावून भ्रष्ट मार्गाने होत असलेली नोकर भरती रद्द करण्यास शासनास भाग पाडू, अशी ग्वाही आमदार देवराव भोंगळे यांनी दिली। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने नौकर परीक्षा घेतली। या नौकर परीक्षेमध्ये SC ST आणि OBCचे आरक्षण डावलण्यात आलं आहे। विशेष म्हणजे महिलांचे सुद्धा आरक्षण डावलण्यात आलं आहे। त्याचबरोबर या नौकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे। हा घोटाळा 100 चौकशी जर केली तर हा घोटाळा 100 कोटीच्या वर जाऊ शकतो। जे होतकरू कष्ट करू दिवस रात्र अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहे हे या घोटाळ्यामुळे या भरतीपासून वंचित राहिले आहे। या ITI कंपनीच्या माध्यमातून ही जी परीक्षा घेण्यात आली आहे, या कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून संचालक मंडळ आणि CEOनी प्रत्येकी उमेदवाराकडून 30 ते 35 लाख रुपये घेण्यात आलेले आहे। आणि त्यासाठी आम्ही गेल्या आणि या संपूर्ण नौकर भरतीची चौकशी करण्यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, निबंधकांना पत्र दिले, मात्र दखल घेतली नाही। त्यामुळे आम्ही 2 तारखेपासून साखळी उपोषण चालू केलं आणि त्याची दखल घेतली नसल्यामुळे 16 तारखेपासून आम्ही आमरण उपोषण सुरू केलं आहे। आज आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की या संचालक मंडळाची नार्को टेस्ट करण्यात यावी आणि गुणवत्तेनुसार ज्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले आहे याची यादी जाहीर करण्यात यावी आणि आरक्षण या ठिकाणी लागू करण्यात यावे आणि पुन्हा एकदा नौकर भरती पारदर्शकपणे घेण्यात यावी ही